लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस अजूनपर्यंत गेलेला नाही, त्यामुळे निष्काळजीपणा करू नका. मास्कचा वापर करा, 2 फुटांचं अंतर ठेवा, सोशल डिस्टन्सिंग अजूनही त्याचा नियम पाळा. साबणानं हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, असं कळकळीचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केलेलं आहे. बाजार खुल्ला असला आणि अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी अजून देशासमोरचा धोका दूर झालेला नाही. कोरोनाच्या लशीवर देशभरात जगभरामध्ये संशोधन सुरू आहे. भारतही आगेकूच करत आहे, पण तरी सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन मोदी यांनी केलेलं आहे. तुम्ही निष्काळजीपणे वागलात तर कोरोनानं तुमचं नुकसान होऊ शकतं, हे स्पष्टपणे मोदी यांनी नमूद केलेलं आहे. कोरोना वाढतोय, कोरोनाची संख्या, कोरोना बाधितांची ही चिंताजनक आहे आणि त्याला कारणीभूत आहे लोकांचं वागणं. रिकव्हरी रेट चांगला आहे, फॅटॅलिटी कमी झालेली आहे, अर्थात मृत्यूंची संख्या कमी झालेली आहे. ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोणता असा मुद्दा राहिलेला, अत्यंत छोटेखानी भाषण होतं मोदींचं, इतक्या कमी वेळेमध्ये मोदींचं भाषण ऐकण्याची देशवासियांना अजिबात सवय नाही जयंत माइंडकर, पण कोणता असा महत्वाचा मुद्दा सुटून गेला? हो, एक तर आपण या भाषणाच्या आधी पण जी चर्चा केली की त्यावेळेस आपली महाराष्ट्राची सर्वांची अपेक्षा होती की एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या करता काय असेल, तर ज्याची थोडीशी कल्पना आपल्याला भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली होती की ते पूर्ण देशाकरता बोलतील. खरोखर महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. कोरोनाविषयी काय नवीन सांगितलेलं आहे? 7 महिने लॉकडाऊन आहे म्हणून आपला रिकव्हरी रेट चांगला आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्याची तुलना जर का तुम्ही अमेरिका आणि मेक्सिकोशी करत असाल तर आपल्याला सर्वांना दिलेल्या BCG लसीमुळे हा रिकव्हरी रेट चांगला आहे, ही पण आपल्यात रेझिस्टन्स पॉवर चांगली आहे असंही सांगितलं जातं. पण आपण तोही मुद्दा सध्या बाजूला ठेवूया. आपला प्रश्न असा आहे की 7 महिन्यात तुम्ही आतापर्यंत 7 वेळा तुम्हीच सांगितलं, दर महिन्याला 1 वेळा बोलायला येत आहेत. एकदा तरी जनतेशी, एकदा तरी पत्रकारांशी ते बोलू शकलेत की त्यांचं एक्झॅक्टली म्हणणं काय आहे. 25 मार्चला तुम्ही लॉकडाऊन सुरू करता, 24 मार्चला तुम्ही मध्य प्रदेशात स्वेअरिंग इन सेरेमनी करून नंतर लॉकडाऊन सुरू करता. काय मिळालेलं आहे महाराष्ट्राला? कोणत्या एक्झॅक्ट प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला मिळालेलं आहे? एकच आपल्याला देशाचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोदी यांचं संबोधन सुरू होण्यापूर्वी अगदी काही वेळांपूर्वीच एक मोठी सवलत मुंबईच्या महिला रेल्वे प्रवाशांना दिली, ती म्हणजे लोकल प्रवासासाठी परवानगी. हो, खरं तर याची सुद्धा मागणी आपल्याकडनं, राज्याकडनं सतत होत होती. कारण महिलांना दिल्यानंतर, त्यांना टायमिंग मध्ये दिल्यानंतर पुन्हा आपण जी हळूहळू गर्दी वाढवत आहोत त्याला मदत झाली असती, पण त्यालाही तिथे एक प्रकारे ब्रेकच लावण्यात आला. म्हणजे जवळपास असं अनाऊन्स झालं होतं की 1 ऑक्टोबर पासून हे होणार आहे म्हणून, पण त्याला एवढे दिवस लागले गेले आणि नंतर आता हे होत आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला थोडंसं अडसर करणं, कारण या राज्यात आपल्या पक्षाचं सरकार नाही म्हणून असं दिसत आहे. विशाल, आपणही आधी बोलत होतो तेव्हा आपल्या सर्वांचं एकच मत होतं की अरे महाराष्ट्राविषयी तुम्ही काय घोषणा करणार आहात? इथे महाराष्ट्राचे शेतकरी हवालदिल झालेले आहेत, त्यांच्याबद्दल एकही शब्द नाही. लस आल्याशिवाय पुढचं पाऊल टाकायला नको, हे तर अक्षरशः सर्व विदित सर्वांनाच माहिती आहे. धन्यवाद जयंत माइंडकर. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काय संबोधन केलं ते पाहूया. कोरोना के खिलाफ लड़ाई में जनता कर्फ्यू से लेकर आज तक हम सभी भारतवासियों ने बहुत लंबा सफर तय किया है. समय के साथ आर्थिक गतिविधियों में भी धीरे धीरे तेजी नजर आ रही है. हम में से अधिकांश लोग अपनी जिम्मेदारियों को निभाने के लिए, फिर से जीवन को गति देने के लिए रोज घरों से बाहर निकल रहे हैं.
त्योहारों के इस मौसम में बाजारों में भी रौनक धीरे धीरे लौट रही है, लेकिन हमें ये भूलना नहीं है कि लॉकडाउन भले चला गया हो, वायरस नहीं गया है। बीते 7-8 महीनों में प्रत्येक भारतीय के प्रयास से भारत आज जिस संभली हुई स्थिति में है, हमें उसे बिगड़ने नहीं देना है और अधिक सुधार करना है। आज देश में रिकवरी रेट अच्छी है, फैटेलिटी रेट कम है। भारत में जहां प्रति 10 लाख जनसंख्या पर करीब 5,500 लोगों को कोरोना हुआ है, वहीं अमेरिका और ब्राजील जैसे देशों में ये आंकड़ा 25,000 के करीब है। भारत में प्रति 10 लाख लोगों में मृत्यु दर 83 है, जबकि अमेरिका, ब्राजील, स्पेन, ब्रिटेन जैसे अनेक देशों में ये आंकड़ा 600 के पार है। दुनिया के साधन संपन्न देशों की तुलना में भारत अपने ज्यादा से ज्यादा नागरिकों का जीवन बचाने में सफल हो रहा है। आज हमारे देश में कोरोना मरीजों के लिए 90 लाख से ज्यादा बेड्स की सुविधा उपलब्ध है। 12,000 देशाला 7व्यांदा नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं। 19 मार्चला पहिल्यांदा संबोधन केलं, नंतर शेवटचं संबोधन हे 30 जून रोजी आणि आता परत एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचं संबोधन। डॉक्टर अविनाश भोंडवे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष, खूप स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये। मनोज बोलतोय। डॉक्टर अविनाश भोंडवे, सांगा की मोदी जे काही बोलले त्यात काही नाविन्य होतं की पुन्हा एकदा आवाहन करायचं म्हणून देशवासियांना आवाहन केलं, की आणखी काही अपेक्षा आजच्या जनसंबोधनातून तुम्हाला होत्या? एक गोष्ट खरोखरच मान्य केली पाहिजे की त्यांनी जे सांगितलं त्यामध्ये नवीन नव्हतं, परंतु काही गोष्टी या खरोखर नवीन पद्धतीने त्यांनी सांगितल्या की ज्याची आज गरज आहे। मोदी साहेबांनी असं सांगितलं की देश से लॉकडाऊन गया है लेकिन कोरोना गया नहीं है। लक्षात ठेवा, लॉकडाऊन आता शिथिल झालेला आहे, अनलॉक सगळीकडे होत चाललेला आहे, परंतु कोरोना गेलेला नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला प्रतिबंधक उपाय हे पाळायलाच लागतील। देशामध्ये एक चांगली गोष्ट त्यांनी सांगितली की हे जे अनलॉक आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही जी आपली उद्योग व्यवस्था आहे ती सुधारती आहे, आर्थिक व्यवस्था हळूहळू सुधारतीये की जी आपल्या भारतीयांना खूप आवश्यक होती। पण त्याचबरोबर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आता भारतामध्ये जी परिस्थिती आहे ही जागतिक दृष्टीने खूप चांगली आहे आणि ती आपल्या देशातल्या लोकांनी जी काही काळजी घेतली किंवा ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये सगळ्या होऊनही भारतामध्ये आज मृत्यूदर कमी आहे। एकूण 10 लाख लोकसंख्या मागे जे काही रुग्ण बाधित होतात त्यांची संख्या कमी आहे आणि एक खरोखर आशादायक चित्र आहे। आणि गेल्या 15 दिवसामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही स्थिरावलेली आहे आणि थोडी खाली खाली चाललेली आहे। फक्त आता या पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला आता हे सणासुदीचे काळ येईल, सध्या नवरात्र चालू आहे, पुढे दिवाळी येईल, या काळामध्ये आपण जर ह्या प्रतिबंधक नियम पाळले, आपण जर मास्क वापरला, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं आणि बाकी स्वच्छतेचे नियम पाळले तर निश्चितच आपण याच्यावर ह्या कोरोनाची जी महामारी डॉक्टर अविनाश भोंडवे, एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वाभाविक आहे भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या दरम्यान तणावाचा प्रसंग वारंवार समोर येतोय
आणि भारतातली एकंदरीत अर्थव्यवस्था आपण पाहिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, तर तिला थोडी गती कुठेतरी मिळाली आहे. पण एक आर्थिक पॅकेज घोषित करावं अशी अपेक्षा होती. चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधींना असं वाटत होतं, त्यांनी अगदी 6:01 ट्विट केलं की चीनच्या मुद्द्यावरती पंतप्रधानांनी भाष्य करावं. महाराष्ट्रातल्या नेत्यांना असं वाटतंय की अतिवृष्टीच्या मुद्द्यावरती पंतप्रधानांनी बोलावं. पण एक मात्र गोष्ट पंतप्रधान या नात्यानं त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून कळकळीचं आवाहन पुन्हा एकदा देशवासियांना केलंय की कोरोना गेलेला नाही, लॉकडाऊन संपलेला असला तरी सुद्धा या देशामध्ये कोरोनाचा व्हायरस अजिबात गेला नाही. निष्काळजीपणा कराल तर कोरोनाची संख्या वाढेल आणि आणखी आपण संकटातनं बाहेर पडण्याऐवजी आपण त्यात अडकून पडू. मुख्यमंत्री सुद्धा हे सांगतात, उद्धव ठाकरे सुद्धा या ज्या पदावर ते आहेत त्या पदानुसार हे कळकळीचं आवाहन तितकंच लोकांसाठी आवश्यक होतं, ते त्यांनी मांडलं असं म्हणता येईल. डॉक्टर भोंडवे, जे काही गोष्टी असतात ती जाहीर करण्यासाठीचं हे व्यासपीठ नव्हतं. मला असं वाटतं की आजच्या ज्या घडीला त्यांनी जे भाषण केलं ते लोकांना पुढच्या दृष्टीने, आता नुकताच एक पद्धतीचा एक अहवाल आलेला आहे की कदाचित भारतामध्ये डिसेंबर अखेर दुसरी लाट येऊ शकेल, तर त्यासाठी लोकांनी सावध व्हायला पाहिजे, सर्व गोष्टी पाळल्या पाहिजेत. या मुद्द्यावर त्यांनी जास्ती भर दिला आणि तो महत्वाचा आहे. बाकी आर्थिक पॅकेजेस आणि ह्या गोष्टी जाहीर करण्यासाठी एकूणच जे पंतप्रधान मोदींची जी पद्धत आहे त्या पद्धतीने ते अशा याच्यामध्ये ह्या आर्थिक गोष्टी जाहीर करतील अशी अपेक्षा नव्हती. परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित होतीलही, परंतु ते वेगळ्या माध्यमातून होतील. आज जे त्यांनी सांगितलं ते अत्यंत योग्य आहे आणि सर्व लोकांना प्रेरित करण्यासाठी भारताचं जी काही आता आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या गोष्टी त्यांनी, चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यासाठीच्या आपल्या काळजी घेण्याच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. डॉक्टर अविनाश भोंडवे, अध्यक्ष महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन. पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं कळकळीचं आवाहन केलं ते योग्यच होतं आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोनाची पुन्हा एकदा दुसरी लाट येऊ शकते असं जे म्हटलं जातं त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं हे भाष्य, त्यांचं आवाहन महत्वाचं होतं असं भोंडवे यांचं म्हणणं आहे. 6:02 काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भातलं ट्विट केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की चीननं बळकावलेला भारतीय भूभाग केव्हा वापस घेणार याची तारीख सांगा. तर महाराष्ट्रातल्या नेत्यांचं म्हणणं आहे की अतिवृष्टीच्या संदर्भात पंतप्रधानांनी भाष्य करावं. असं असलं तरी डिसेंबरच्या महिन्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशवासियांना निष्काळजीपणा करू नका, तशीच काळजी घ्या जी काळजी 7 महिन्यांमध्ये तुम्ही घेतली होती. मास्कचा वापर करा, साबणानं हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. ज्ञानेश्वर चौथमल आमचे पुण्याचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेले होते. देशाचे पंतप्रधान जेव्हा देशवासियांना संबोधित करतात तेव्हा काही अपेक्षा देशवासियांची निश्चितपणे असते. काय अपेक्षा होती, काय बोलले पंतप्रधान, त्यातून काय समाधान मिळालं लोकांना? ज्ञानेश्वर, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आतापर्यंतचं हे सगळ्यात छोटं भाषण होतं. भारतीयांना अशी छोटी भाषणं पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऐकायची सवय नसेल. पहिल्यांदाच हे छोटेखानी भाषण भारतीयांना ऐकायला मिळालेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राचा विचार करता सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती, ओल्या दुष्काळानं शेतकरी चिंतेत आहे. आक्रोश, त्याच्या वेदना तो सातत्यानं मांडतोय. इथल्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांकडे, विरोधकांकडे मांडल्या. राज्यातले विरोधक हे भाजपचे आहेत. त्यांनी तो मेसेज तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. तो पोहोचवलाही असेल किंवा पंतप्रधान म्हणून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली असेल, अभ्यासली असेल. मात्र आज त्यावर त्यांनी काहीतरी बोलणं अपेक्षित होतं. मात्र आज त्यांच्याकडून ते ऐकायला मिळालेलं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा कोरोनाच्या बाबतीत सातत्यानं सरकारकडून सूचना दिल्या जात आहेत, सांगितलं जात आहे काटेकोरपणे तुम्ही सगळ्या गोष्टींचं पालन करा, हे वारंवार सांगितलं जात आहे. आजही पंतप्रधानांनी बोलत असताना, जनतेला संबोधित करत असताना त्याच गोष्टींचा पुनरुच्चार केलेला आहे. पुन्हा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काळजी घ्या हे आवाहन करतात. हे आवाहन महत्वाचं आहे. मात्र त्यासोबतच आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहता, महाराष्ट्राचा विचार असेल किंवा बिहारच्या निवडणुका असेल,
अर्थात त्याला जोडून एक दुसरी गोष्ट पुढे ती येते, ती म्हणजे बिहारमधल्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका कोरोनाच्या या काळात घडतायत. त्या ठिकाणी मोठी गर्दी आताही आपल्याला पाहायला मिळते. मग अशा वेळी ही गर्दी टाळण्यासाठी म्हणून जर तुम्ही सातत्यानं काळजी घ्यायलाच लावत असाल तर या निवडणुका तुम्हाला पुढे ढकलता येऊ शकल्या नसत्या का, असाही प्रश्न सामान्यांमधून विचारला जातो आहे. ज्ञानेश्वर, सगळ्यात महत्त्वाची आपल्यासोबत गोष्ट, नागपूरहून उदय तिमांडे जोडले गेलेले आहेत. तुम्ही जोडून राहा आमच्यासोबत. उदय तिमांडे, पंतप्रधानांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे भाष्य केलं, कळकळीचं आवाहन केलं, निष्काळजीपणा करू नका, मास्कचा वापर करत राहा, आणखी काही अपेक्षा पंतप्रधानांकडनं होती? कारण खूप वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळ्या समस्या देशात अजूनही आहेत. उदय, सर, खरं तर मोदींनी जे आवाहन केलं ते एक पंतप्रधान म्हणून योग्यच आहे. मात्र या आव्हानाशिवाय पण देशात अनेक अशा समस्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आहे, ज्यावर मोदींनी बोलणं अपेक्षित होतं, मात्र ते बोललेलं नाही आहे. या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही सामान्य नागपूरकर आहेत. तुम्ही मोदींचं सगळं भाषण ऐकलेलं आहे. मोदींनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे पब्लिक सोबत संवाद साधलेला आहे. आज तुम्हाला काय अपेक्षा होत्या आणि मोदींच्या बोलण्यातून काय मिळालं नेमकं? कसं आहे की कोरोनाचं संकट संपूर्ण आपल्या देशावर नाही तर संपूर्ण जगावर आहे आणि याच्यातून संपूर्ण जगच चाललेलं आहे आणि आपल्या देशामध्ये त्याची तीव्रता पण जास्त होती आणि त्याच्यावर जो मात करण्यात आलं ते खरोखर चांगलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त याच्यामुळे जे समस्या निर्माण झालेली आहे म्हणजे आर्थिक समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, याच्यावर मोदी काहीतरी बोलेल, याच्यातून आपल्याला कसं पुढे जाता येईल आणि देश याच्यातून कसा मार्ग काढेल ही आम्हाला अपेक्षा होती. पण त्याच्याबद्दल काहीच बोललं नाहीमुळे आमची थोडी निराशा झालेली आहे. निराशा झालेली आहे. तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि मोदी जे बोलले त्याशी तुम्ही सहमत आहात का? कोरोनाच्या बाबतीत सहमत आहे, परंतु दुसरी गोष्ट कशी आहे की कोरोना संकटामुळे जे निर्माण झालेले अनेक प्रश्न आहेत. आज अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत, अनेक लोकांना आपली उपजीविका कशी चालवायची हा मोठा ज्वलंत प्रश्न पडला आहे. त्याचप्रमाणे एक नुकतंच किसान विधेयक पारित केलं, त्या संदर्भामध्ये किसानांची जी काही दिशाभूल होत असेल किंवा त्यांच्यापर्यंत ते विधेयक पोचत नाही आहे, तर ते विधेयकामधले काही गोष्टीसुद्धा त्यांनी या भाषणामध्ये नमूद करणं आवश्यक होतं. त्याचप्रमाणे सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की संपूर्ण जगामध्ये जे तिसऱ्या वर्ल्ड वॉरचं संकट आलेलं आहे, तर ते संकटामध्ये सर्व नागरिकांना काहीतरी धैर्य देणंसुद्धा अपेक्षित होतं. नक्कीच खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत अपेक्षित होत्या. मग ते भारत चीनचं सध्या तणावातलं वातावरण असेल किंवा रोजगाराचे प्रश्न असेल, यावर सुद्धा मोदींनी बोलणं अपेक्षित होतं नागपूरकरांना. उदय तिमांडे नागपूरचे आमचे प्रतिनिधी, ज्ञानेश्वर चौथमल पुण्याचे आमचे प्रतिनिधी, दोघांचेही धन्यवाद. लोकांशी बातचीत केली. अर्थात देश संकटात असताना लोकांच्या अपेक्षा पंतप्रधानांच्या बोलण्यांकडे निश्चितपणे असू शकतात आणि त्याच त्यांनी आपल्या व्यथा बोलताना जय महाराष्ट्र वर मांडल्या सुद्धा आहेत.